एन जे बेलवले पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आसनगाव येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शब्ददीप 2026 मराठी बाल साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात, दिमागदार वातावरणात आणि शिस्तबद्ध नियोजनात संपन्न झाले. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, सादरीकरण आणि सूत्रसंचालन ही सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ साहित्य कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाचा आणि सर्वांगीण विकासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक, कवी आणि नाटककार राजाराम नारायण कंटे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीप प्रज्वलन आणि मराठी भाषा गौरव गीताने झाली. स्वागत अध्यक्ष म्हणून इयत्ता 4थीतील हर्षल गगे यांनी आत्मविश्वासपूर्ण स्वागतपर मनोगत व्यक्त केले. संमेलना अध्यक्ष म्हणून इयत्ता 8वीतील योगिता पाटील हिने मराठी भाषेची समृद्ध परंपरा, संत साहित्याचा वारसा, बालसाहित्याचे महत्त्व व आधुनिक काळातील वाचन संस्कृतीची गरज यावर प्रचंड प्रभावी विचार मांडले. संमेलनात कवी संमेलन, काव्यगायन, अभिनय, गीत सादरीकरण, कथाकथन, नाट्यछटा, पुस्तक परीक्षण, साहित्याच्या वेशभूषा स्पर्धा असे विविध साहित्यिक उपक्रम रंगले. विशेष आकर्षण ठरले ते अक्षर रांगोळी, साहित्यिक वेशभूषा स्पर्धा आणि मराठी भाषेची सेल्फी पॉईंट. अक्षर रांगोळीत विद्यार्थ्यांनी मराठी अक्षरे आणि साहित्य ओळींची कलात्मक मांडणी केली होती. शाळेच्या प्रांगणात साहित्य जत्रा दालन उभारण्यात आले होते. विविध बालकथा, कविता, चरित्रग्रंथ आणि माहितीपर पुस्तकं प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती. टाकाऊ लग्नपत्रिका पुनर्वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक शुभेच्छा पत्रिका तयार केल्या. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून राबविलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले आहे. या संमेलनासाठी केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत परदेशी सर यांनी व पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित केकांत सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी दीपा यादव आणि शंतनू घनगाव या विद्यार्थ्यांनी समर्थपणे सांभाळली. या संमेलनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सुप्रिया देशपांडे आणि सुमिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने दिशा दिली. त्यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तेजस बेलवले सर यांनी करून सर्वांना सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित शब्ददीप 2026 हे संमेलन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे, मराठी भाषेचा अभिमान दृढ करणारे आणि साहित्यप्रेम अधिक बळकट करणारे ठरले. वाचनातून विचार आणि विचारातून विकास हा संदेश देत हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. साहित्यिकांना, बाल कलाकारांना नमस्कार. मंचावरती उपस्थित बाल साहित्यिक योगिता पाटील आणि स्वागताध्यक्ष हर्ष गगे, या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री परदेशी साहेब, ज्येष्ठ कवी कंटे सर, या संस्थेच्या संस्थापिका, आदर्श शिक्षिका, राष्ट्रपती पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षिका सन्माननीय बेलवले मॅडम, या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि ज्यांचं खरंच कौतुक करावं असं सर्व स्टाफ, सर्व शिक्षक वृंद आणि माझे सर्व बाल साहित्यिक, बाल गोपाळ विद्यार्थी मित्र हो, आपण आज मराठी गौरव दिन साजरा करत असताना खरंच आनंद वाटतो. एक छोटासा जरी कार्यक्रम असला तरी या शाळेमध्ये अगदी आनंदाने, उत्साहाने आणि एक ऊर्जा देणारा कार्यक्रम दरवर्षी ते साजरा होतो. अभिमान असतो सर, आपण मराठी असल्याचा. आपण वरती आल्यानंतर पहिलंच वाक्य लिहिलेलं होतं, मराठी असल्याचा अभिमान आहे. एका मुलीने लिहिलेलं एका लग्नपत्रिकेतलं वाक्य होतं, खूप सुंदर होतं. या वर्गामध्ये गेल्यानंतर देखील एक रांगोळी काढलेली आहे, खूप सुंदर अशी रांगोळी. अक्षर जर बघितलं तर अगदी काना मात्रा वेलांची अगदी मोत्यासारखं अक्षर आहे. कुठेतरी आनंद वाटतो की अजूनही इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये सुद्धा मराठी जिवंत आहे. म्हणजे हे कसं आहे की आपण हॉटेलमध्ये जायचं आणि म्हणायचं घरच्या जेवणासाठी चव पाहिजे. म्हणजे इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये शिकायचं पण मराठी अस्खलित आली पाहिजे.
मराठी शाळा बंद झाल्या तरी चालतील, पण इंग्लिश शाळा वाचल्या पाहिजे. परंतु मॅडम खरंच अभिमान वाटतो, आनंदही वाटतो की अशा शाळेमध्ये आल्यानंतर की जिथे मराठी कार्यक्रम अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरे होतात. एक पालक म्हणून खरंच आनंद आहे. आपण बघायला गेलं तर शब्ददीप 2026 नाव पण मॅडमने कुठून शोधून आणलं, कसं शोधलं, शिक्षकांची नक्कीच मदत घेतली असेल. खूप सुंदर असं नाव ठेवलेलं आहे, शब्ददीप. कुसुम अग्रजांनी जसं स्वतःच्या बहिणीचं नाव दिलं, विचार करा त्यासारखी गोष्ट की त्यावेळी सुद्धा म्हणजे महिलांची किंमत करणारी व्यक्ती होती आणि म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या बहिणीचं नाव देऊन स्वतः लेखन केलं. एवढं महान असं लेखन करून त्यांनी ज्ञानपीठ भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवला, तो स्वतःच्या नावाने नाही तर बहिणीच्या नावाने. 2000 वर्षापूर्वीची मराठीला या खरंच म्हणजे पार्श्वभूमी. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका सारखा ग्रंथ लिहिला, तेव्हापासून मराठीची वाटचाल सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठीचं उदात्तीकरण केलं, वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि हे सर्व इतिहास कुसुमाग्रजांसारख्या एका छोट्या व्यक्तीने आपल्या लेखणीतून जगाच्या समोर मांडला. आणि म्हणूनच त्यांना नट सम्राट असे म्हणतात. कोणी घर देता का घर, किंवा जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे. जी व्यक्ती स्वतःच्या घरातच चोर म्हणते, चोर समजली जाते स्वतःच्या मुलासमोर, असे अनेक वाक्य या नट सम्राट या नाटकामध्ये आपल्याला बघायला भेटतात. अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. विद्यार्थी मित्रांनो, मी एक आठवण करून दे की जर युट्यूबला तुम्ही बघत असाल तर नट सम्राटचे काही डायलॉग ऐका. खूप सुंदर अशा डायलॉग आहेत. कधी कधी हसायला येतं आणि रडायलाही येतं. असे महान कवी आपल्या या मराठी मातीमध्ये होऊन गेलेले आहेत. पु ल देशपांडे असतील, इंदिरा संत असतील, आमचे भालचंद्र नेमाडे असतील, खूप असे साहित्यिक आहेत की ज्यांनी या मराठी मातीमध्ये मराठीचं खरं वर्णन करण्याचा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. आणि आज तो प्रयत्न आपल्याला मराठी भाषेला राजभाषा, साहित्यातली सर्वोत्कृष्ट भाषा जो सन्मान मिळत आहे तो यांचा आहे. परंतु ही भाषा टिकवण्यासाठी आज प्रत्येक शाळेनं, प्रत्येक घरामध्ये असा छोटा मोठा जर उपक्रम घेतला तर खरंच आनंद वाटेल. मला वाटतं मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अगदी थोड्या शाळेमध्ये होत असेल. शहापूर तालुक्याची ती एकमेव शाळा असेल जिथे हा कार्यक्रम होतो. परंतु मॅडम यावर्षी आनंदाने वाटतो की कोकण साहित्य परिषदेतर्फे देखील बऱ्याचशा शाळेमध्ये यावर्षी पासून कार्यक्रम सुरू झाले. तर ठीक आहे, कुठेतरी मराठी भाषा वाचते, जगते. लाभले आम्हास भाग्य, बोलतो आम्ही मराठी, वाचतो मराठी आणि सर्व मराठीच आहे. पुन्हा एकदा माझ्या या सर्व बालगोपाळांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या शाळेतल्या सर्व शिक्षक वृंदांनाही खूप शुभेच्छा देतो. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून. साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या अध्यक्षा योगिता संतोष पाटील, या कार्यक्रमाचे हर्ष गगे, प्रमुख पाहुणे म्हणून कविवर्य राजारामजी घंटे सर, या शाळेच्या संस्थापक अध्यक्षा सन्माननीय ज्योतिताई बेलोले मॅडम, त्यांचे चिरंजीव तेजस सर, आमचे मित्र केकाल सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका विषय मॅडम आहे. आणि मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी भाषा दिन हा वेगळा आहे आणि मराठी भाषा गौरव दिन हा वेगळा आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आपण का साजरा करतो की आपले कवी, कादंबरीकार, नाटककार विवा शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो. सरांनी सांगितलं त्यांच्या बहिणीच्या नावावर त्यांनी ती कविता लिहायला, नाटक लिहायला सुरुवात केली. परंतु विष्णू वामन शिरवाडकर यांचं जे नाव होतं, गजानन असं त्यांचं नाव होतं पूर्वीचं, परंतु त्यांना त्यांच्या काकाने दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर असं ठेवलं.
म्हणजे वडिलांना वाटतं रंगनाथ काहीतरी होतं आणि काकांनी दत्त घेतल्यामुळे तिकडे 3-4 भावंड त्यांच्यावर प्रेम कमी होईल का काय म्हणून त्यांची आवडती सगळ्यात लहान बहीण होती कुसुम म्हणून तिला ते सगळे आवडायचे. ती बहीण त्यांची सगळ्यांची आवडती होती म्हणून त्यांच्या नावावर त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. आपण बघितलं नट सम्राट नाटक जर बघितलं तुम्ही खूपच म्हणजे सुंदर असं नाटक आहे. आजही मन हेलावतं. काही कविता आहेत त्यांच्या फक्त लढ म्हणा असं काहीतरी त्याच्यामध्ये मी थोडस वाचलेलं आहे की एखादं संकट येतो प्रसंग येतो आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये परंतु कोणीतरी आपल्याला धीर देत असतो आणि त्या कवितेमधून कुसुमाग्रजांनी आपल्याला आपल्या समाजाला आपल्या देशाला धीर दिलं. आज आपण मराठी गौरव दिन साजरा करतो आणि मराठी भाषा दिन हा आपण 1 मे राजभाषा दिन आपण त्या ठिकाणी साजरा करत असतो. मराठी राजभाषा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो आणि आता गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा करत असतो. आणि हे वसंतराव नाईक यांनी त्या ठिकाणी ते सुरू केलं 1965 काहीतरी तो वर्ष आहे. त्या वर्षापासून त्यांनी सुरू केलं. परंतु आपण जर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आपण मराठी राहत असतो परंतु आपला महाराष्ट्र अशी भूमी आहे त्या भूमीमध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे या ठिकाणी लोक भाषेचे लोक राहतात. सगळ्यात जास्त महाराष्ट्रात जगामध्ये किंवा म्हणजे भारतामध्ये बोलली जाणारी भाषा जी आहे ती आपली मराठी भाषा आहे. कारण आपण मुंबईमध्ये बघतो की अनेक देशातले अनेक राज्यांची लोक त्या ठिकाणी आपल्या व्यवसायानिमित्त कामानिमित्त आलेले असतात. त्यांनाही मराठी बोलता येतं परंतु आज खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं की आपण त्याच्याशी मराठी न बोलता त्याच्या भाषेमध्ये जास्त बोलत असतो. हिंदीमध्ये गुजरातीमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण बोलत असतो. मला या शाळेचा खूप अभिमान वाटतो की ही शाळा इंग्रजी माध्यमाची असूनही अतिशय सुंदर अशा उत्कृष्ट प्रकारे मराठी गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. जी खरंच या शाळेच्या बद्दल अभिमानास्पद या ठिकाणी बाब आहे. मी तुम्हाला एकच विनंती करतो आपली मराठी भाषा जर टिकवायची असेल मराठी भाषा जर वाढवायची असेल तर समोरचा एकच व्यक्ती असतो हिंदी बोलणारा असतो आणि आपण 10 मराठी माणसं बोललेले असतात तरी तो त्याची भाषा सोडत नाही आणि आपण आपली लगेच भाषा सोडून आपण लगेच त्याच्याशी हिंदी बोलायला लागतो. या गोष्टीवर या ठिकाणी ते कंट्रोल आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आपल्या सगळ्या भाषेचा अभिमान असायला असं म्हणत नाही हिंदी बोलू नका इंग्रजी बोलू नका सगळ्याच बोला पण माय मराठी तिला विसरू नका. कारण कधी भविष्यातील लोक पण होऊ शकते मुंबईमधून जशी मराठी माणसं आता बाहेर पडायला लागलेत. मुंबईमधून टिटवाळा कल्याण आता आसनगाव पर्यंत आता चालले कसाऱ्यापर्यंत असं ती भाषा पण होता कामा नये म्हणून आपलं मराठी पण आपण या ठिकाणी जपलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्व सहयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी या दिवशी कवी विष्णू बाबा शिरवाडकर याला कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते त्यांच्या जयंतीनिमित्त आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या ठिकाणी आज एनजे वेगवले पब्लिक स्कूल या ठिकाणी उपस्थित मान्यवर संमेलनाध्यक्ष योगिता पाटील स्वागताध्यक्ष हर्ष घगे या एनजे पब्लिक स्कूलच्या संचालिका सन्माननीय ज्योतिताई बिलवले आमचे शिक्षण विभागाचे सन्माननीय केंद्रप्रमुख परदेशी सर त्याचप्रमाणे पालक केतन सर या स्कूलच्या मुख्याध्यापिका हर्षदा गोंडे मॅडम आणि त्यांचा इतर सर्व शिक्षक वृंद आज या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने असा हा मराठी भाषा गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे
मी आज या ठिकाणी मला मराठी भाषा गौरव दिन या पवित्र आणि अभिमानास्पद दिवशी आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून बोलण्याची जी काही संधी दिली आणि या दिवशी मला आपलं मत व्यक्त करणं म्हणजे एक अभिमानास्पद असं वाटतंय आणि या दिवशी खरोखर मराठी भाषा ही जगली पाहिजे, टिकली पाहिजे. या ठिकाणी आज आपण साऱ्या महाराष्ट्रात बघतो की पूर्वीच्या काळी मराठी भाषा जगवण्याचं जे काही माध्यम होतं ते आपल्या आजी आजोबा गोष्टी सांगायच्या आणि आपली पुस्तकं वाचून आपण करायचे. ह्या बदलत्या काळामध्ये आपण जर बघितलं तर बदलत्या काळामध्ये आज मोबाईलचा वापर जास्त झालेला आहे आणि इंग्रजी भाषेचं प्रभुत्व वाढलेलं आहे. इंग्रजी भाषा ही सुद्धा काळाची गरज आहे. कारण आज आपण बघितला तर आंतरराष्ट्रीय भाषामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्या भाषेचं निश्चित आपण अवहेलना करून चालणार नाही. परंतु मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषा सुद्धा टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे आणि यासाठी खास करून आपण प्रयत्न केले पाहिजेत. या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचा उद्देश काय की कवी कुसुमाग्रज हे त्यांचं नाव कुसुमाग्रज कसं पडलं तर त्यांची ती लाडकी एक बहीण होती, तिचं नाव कुसुम आणि अग्रज म्हणजे मोठे भाऊ आणि कुसुमाग्रज मोठे भाऊ होते. पण त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांच्या कविता लिहायला सुरुवात केली आणि मोठ्या एक उत्कृष्ट असं साहित्यिक म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. त्याला पण पुरस्कार मिळणारे ते आपले महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत. तर ज्यांनी नटसम्राट सारखं नाटक आपल्याला दिलं, ते नाटक जर आपण बघितलं तर आज सुद्धा त्या आपल्या अंगावर एक प्रकारचे शहारे येतात. त्यांची वीज म्हणाली धरतीला हे जे काही साहित्य हे जर वाचलं तर आपण मराठी भाषेचा दर्जा त्याच्यातून कळतो आपल्याला. आणि अशा प्रकारे विषयाचा सुद्धा काव्यसंग्रह या कुसुमाग्रजाचा आहे. तो जर तुम्ही कधी वाचला, लहान मुलं आहेत त्यांना वाचण्याचा छंद चढला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. या ठिकाणी बघितले की अनेक पुस्तकं अशी बाल साहित्याची लावलेली आहेत आणि ज्योतिरावांचं मला माहिती आहे की त्यांना राज्य स्तरावर इव्हेंट करण्याची त्यांची चांगली पद्धत आहे, त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि खास करून मला या स्टाफचा सुद्धा आणि या शाळेचा सुद्धा अभिमान वाटतो की यांची मी बघतोय कधी दीपक सरांच्या याच्यावर किंवा मॅडमच्या पण फेसबुकच्या वाढवर मी बघतोय की या शाळेचं नावलौकिक पुढे वाढत चाललेलं आहे. आता नासाला सुद्धा या शाळेचे विद्यार्थी काही आपले जात आहेत आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या मराठी मातीतली जी मुलं ज्यावेळी उंच भरारी घेतील त्यावेळी आपल्याला तो एक अभिमानाचा क्षण आहे. आणि हे सुद्धा हे कुटुंबच आहे, बेलवली कुटुंब हे सुद्धा मराठी कुटुंब आहे आणि या मराठी कुटुंबाने सुद्धा एवढी मोठी शाळा आज या ठिकाणी स्थापन केली, याचा सुद्धा आपल्याला अभिमान आहे. आणि उत्तरोत्तर या शाळेची सुद्धा प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सुद्धा स्टाफ सगळे काही जे असतील पालकवर्ग या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 2000 वर्षापूर्वीपासून आपली ही मराठी भाषा 2000 वर्षापूर्वीपासून संत ज्ञानेश्वरांपासून तर शिवाजी महाराजांपर्यंत ही भाषा टिकवण्याचं कार्य संतांनी केलं. संतांनी ज्ञानेश्वरांनी पसायदान सांगितलं, पसायदानामध्ये त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, म्हणजे जगापर्यंत ही पोहोचवण्याचं कार्य संतांनी केलं. शिवाजी महाराजांनी अटकेपासून कटकेपर्यंत या मराठी मातीला मराठी भाषेला नेऊन ठेवलेले आणि जगवण्याचं जे काही सगळं कार्य ते अशा कार्यक्रमातूनच घडतंय. खूप कमी कार्यक्रम आता सध्या पूर्वी व्हायचे, आता कुठे मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे या गोष्टी पुढे वाढत चाललेल्या आहेत आणि या मराठी भाषेची जी काही गोडवा आहे हा गोडवा साऱ्या विश्वामध्ये घुमण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि तसं प्रयत्न आता चालू आहे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा आपण म्हणतो गड किल्ले असतील, एक तुतारी वाजली तरी आपल्याला लगेच मराठीचा अभिमान वाटतो, एक ढोलकीची थाप पडली तरी आपल्याला लावणी आठवते, नुसतं रणसिंग फुगलं तरी आपल्याला मराठीचा गोडवा वाटतो. खरोखर या मराठीची जी काय गोडवा आहे या मराठीचा गोडवा असा साऱ्या विश्वामध्ये दुमदुमला पाहिजे. कवी सुरेश भट यांनी सांगितलंय की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झाले खरेच धन्य,
ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. म्हणजे साऱ्या जगामध्ये या जगाची भाषाची आपल्या तिला आपण माय मानतो. माय म्हणजे आई, आणि हे आईचं लेणं आहे. हे आईचं लेणं याची उतराई होऊ शकत नाही, आणि हे लेणं आपण टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. मराठी भाषा आपण साऱ्या विश्वामध्ये पोहोचवली पाहिजे. आणि ही भाषा जी आहे, या भाषेला अनेक आक्रमण आपल्या महाराष्ट्रात साऱ्या विश्वामध्ये नांदत राहू, साऱ्या विश्वामध्ये त्या भाषेचा गोडवा, या भाषेवरचा नाद साऱ्या विश्वामध्ये धुमावा, अशी मनोमन आपण सारांनी संकल्पना करू. आणि या भाषेला जो काय अभिजात दर्जा मिळवलाय तो टिकवण्याचा आणि भाषा पुढे जाण्याचं आपण कार्य आपण जोमाने आपण आपल्या माध्यमातून करूया. या ठिकाणी आताची पिढी जी आहे आपली बघितली की खूप फॉरवर्ड झालेली, आणि या फॉरवर्ड पिढीला वाचनाची आवड कमी झालेली. परंतु मुलांना मी एक सांगू इच्छितो की मोबाईल जरी आपल्या जवळ असेल तर मोबाईलमध्ये आता पुस्तक घेण्याची पण गरज नाही. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा पुस्तक आहे, वाचण्याच्या अशा गोष्टी आहेत, त्या जरी तुम्ही डाउनलोड करून घेतल्या आणि त्या तिथे बसता बसता जरी वाचल्या तरी आपल्या मराठी भाषेचा आपण फक्त शिकण्यासाठी इंग्रजी वापरूया, बोलण्यासाठी ही कम्युनिकेशन म्हणून इंग्रजी वापरूया, परंतु आपल्या घरी किंवा आपल्या ज्या समाजामध्ये आपण आहे त्या ठिकाणी आपण आपल्या मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूया. मराठीमध्ये गोडवा खूप आहे. दादा कोंडकेंनी एका ठिकाणी म्हटलंय की मराठी भाषा ही वळवावी तशी वळते, वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. म्हणजे मराठी भाषेला एक गोडवा आहे, आणि मराठी भाषेच्या अनेक उपभाषा सुद्धा आहेत. आपण बघतो की खानदेशामध्ये तुम्ही वरती गेले तर तिकडे आयराणी भाषा आहे. आपल्यामध्ये सुद्धा दर 10 किलोमीटरला भाषा बदलत असते. आपण बघितला मुरबाडची भाषा थोडी वेगळी, शहापूरची भाषा थोडी वेगळी. आता ते प्राचीन पाटील आपण मध्ये ते मुरबाडची का त्या तिचे व्हिडिओ आपण ऐकतो, कारण त्या भाषेत मध्ये गोडवा आहे. आपली ही भाषा आहे, आपण प्रमाण भाषा वापरलीच पाहिजे असं नाही, आपल्या भाषेमध्ये सुद्धा गोडवा आहे. मराठीच्या अनेक उपशाखा आहेत, त्या जगवण्याचं काम, या टिकवण्याचं काम आपण या माध्यमातून करूया. आपला ध्यास मराठीचा असावा, श्वास मराठीचा असावा, आणि आपला इतिहास तर मराठीचा शिवाजी महाराजांनी सांगूनच ठेवलेलं आहे. आणि या ध्यास, इतिहास आणि श्वास टिकवण्याचं कार्य या माध्यमातून आपण करूया. मला माहिती आहे खूप वेळ झालेला आहे आणि अजूनही काही मान्यवरांची भाषणं व्हायची, त्याच्यामुळे मी जास्त काही वेळ घेत नाही. प्रमुख पाहुणे या नात्याने मला या ठिकाणी जी आपण जो बोलण्याची संधी दिली किंवा मान सन्मान दिला, मी सहयोगांच्या वतीनं मी आपला खूप ऋणी आहे. आणि या ठिकाणी मला तुम्ही कवी म्हणून प्रमुख अतिथी बोलवले. माझी एक कविता या ठिकाणी मी सादर करतो, कारण मी तसं जर गेलो तर कविता कवी होते की शिक्षक होते हेच कळणार नाही. त्याच्यामुळे आता सध्या चैत्र पालवी येते, आणि या चैत्र पालवीवर मी माझी एक कविता बनवलेली, आणि ती कविता मी या ठिकाणी सादर करतो. माझं काव्य वाचन चांगलं नाही, परंतु जेवढं मी काही कविता आहे ती कविता या ठिकाणी सादर करतो. बहरुनी आला मनी वसंत, फुटे चैत्राला पालवी. बहरुनी आला मनी वसंत, फुटे चैत्राला पालवी. साथ घाली ते वनी प्रियाला, कोकिळाने हरवी. नवप्रेमाचे बीज अंकुरले, नव हर्षहा मनी. नवप्रेमाचे बीज अंकुरले, नव हर्षहा मनी. ध्यास नवा हा, गंध नवा हा, सूर नवे जीवनी. वैशाख सरला, हर्ष हा भरला, मेघ दाटले अंबरी. वैशाख सरला, हर्ष हा भरला, मेघ दाटले अंबरी. आतुरली मनी वसुंधरा ती बरसून घेण्यावरी. इंद्रधनुची कमान पसरे, फुले बहरली वनी. इंद्रधनुची कमान पसरे, फुले बहरली वनी. स्वागत करण्या मज प्रियाचे, हर्ष वाटे हा मनी. बरसून घे आता हवे तेवढे, प्रसन्न होऊ दे जीवनी. बरसून घे आता हवे तेवढे, प्रसन्न होऊ दे जीवनी. आबाल भरले मेघ पांगरले, तृप्त झाली आवनी. आबाल भरले मेघ पांगरले, तृप्त झाली आवनी. धन्यवाद. अध्यक्ष, सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, आजचं शब्ददीप 2026 मराठी बाल साहित्य संमेलन यासाठी यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले त्यांच्यासाठी मी आभार मानतो. आजचे प्रमुख पाहुणे श्री राजाराम खंटे सर,
त्यांचे मी विशेष आभार मानतो. आजच्या कार्यक्रमात येऊन मार्गदर्शन करणारे इंद्रप्रमुख परदेशी सर यांचे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमात येऊन मार्गदर्शन करणारे आमचे पालक एकांत सर यांचे मी आभार मानतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगिता पाटील हर्ष गते यांचे देखील मी विशेष आभार मानतो. कार्यक्रमाचे मार्गदर्शक सुप्रिया देशपांडे मॅडम व सुनीता पाटील मॅडम यांनी मायक्रो मॅनेज करून हे कार्यक्रम पार पाडलं, याच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. शाळेचे संचालक प्रिन्सिपल हर्षदा बोल्ले मॅडम यांचे मी आभार मानतो. अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.